शिवसंग्राम संघटनेच्या भूमिकेच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी। शिवसंग्राम संघटनेने आता लोकसभा निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे। ज्योती मेटे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं। कोणत्याही पक्षासंदर्भात भूमिका मांडणार नाही, पाठिंबा कुणालाही देणार नाही असं स्पष्टपणे ज्योती मेटे यांनी सांगितलं। राज्य कार्यकारिणीच्या बैठकी पश्चात लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसंग्रामने सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय केलेला आहे आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसंग्राम आपल्या विधानसभेच्या भूमिकेची मांडणी परत एकदा नव्याने करणार आहे। परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की शिवसंग्राम विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी त्यावेळी कराव्या लागतील त्या करण्याचे आमच्या पुढे पर्याय खुले आहेत। कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही मदत करणार नाही याचा अर्थ जो असतो तोच अर्थ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।